उबाठांच्या अचीवमेंट डॉक्युमेंटमध्ये बेस्ट बसेसच्या पुनरुज्जीवनाचा मोठ्या अभिमानाने उल्लेख करण्यात आलेला आहे. पण वास्तव पाहिलं तर हा दावा बेस्ट बसच्या चाकाखाली चिरडून टाकावा असा आहे. माझ्या मागच्या 92,000 कोटींच्या FDच्या व्हिडिओवर एक कॉमेंट आली की बहुतेक कर्मचाऱ्यांचा पगार त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजातून निघत असेल. असो, कॉमेंट करणाऱ्याचा दोष नाही. सर्वसामान्यपणे FDकडे लोक भविष्यातली तरतूद म्हणूनच बघतात. पण मिळतायत का पगार वेळेवर? कोणतीही सार्वजनिक सेवा सुरळीत चालायची असेल तर तिचा कणा असतो कर्मचारी. जेव्हा तेच कर्मचारी वेळेवर पगार न मिळाल्यामुळे वारंवार संपावर जातात तेव्हा त्या व्यवस्थेचं अपयश उघड होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बेस्ट कर्मचारी ह्या सगळ्या तारखांना संपावर गेले होते. अवघ्या 16 महिन्यांच्या कालावधीत एकूण 9 दिवस बेस्ट सेवा ठप्प झाली होती. याचा थेट परिणाम कुणावर झाला? मराठी माणसावर, सामान्य मुंबईकरावर. ऑफिसला जाणारा नोकरदार, शाळेत जाणारा विद्यार्थी, रुग्णालयात जाणारा रुग्ण. आता हेच लोक सांगतायत की महानगरपालिकेच्या FDs मध्ये 92,000 कोटी रुपये जमा होते. मग प्रश्न असा आहे की जेव्हा कर्मचारी पगारासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा हा निधी नेमका कशासाठी राखून ठेवला गेला होता? संकट काळासाठी? कोविड, आर्थिक अडचणी किंवा हे कर्मचाऱ्यांचा असंतोष, हे सगळं संकट नाही तर काय? समजा या 92,000 कोटींपैकी फक्त काहीशे कोटी रुपयेही वळते केले असते तर बेस्ट कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याची वेळच आली नसती, सेवा बंद पडली नसती, मुंबईकरांना त्रास झाला नसता. याशिवाय दुसरा एक मुद्दा आहे बस आणि रूट्स. आज बेस्टच्या अनेक बसेस वापराअभावी बंद पडून थेट भंगारात जमा झालेल्या आहेत. पूर्वी बेस्टचे 468 रूट होते, ते आज फक्त 404 राहिलेत. 64 रूट कमी. म्हणजे लोकसंख्या वाढते, वाहतुकीचा ताण वाढतोय, पण सार्वजनिक बस सेवा मात्र आकुंचन पावते. बसेसचा ताफा 3800 पासून 2700 वर आला आहे. त्यातल्याही 1200 मोदींच्या ई-ड्राईव्ह योजनेतून आलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 2200 बसेस बाद झाल्या आहेत गेल्या 4 वर्षात. आता पुन्हा FDकडे येऊया. या 92,000 कोटींपैकी फक्त 10% निधी जरी बेस्टसाठी वापरला असता तर बसेस दुरुस्त करता आल्या असत्या, नवीन बसेस खरेदी करता आल्या असत्या, रूट्स बंद होण्याऐवजी वाढवता आले असते आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे कर्मचारी समाधानी राहिले असते. पण ह्यातलं काहीही झालं नाही. मग वाटतं ही उदासीनता अपघाताने आहे की जाणीवपूर्वक? बेस्टला नवसंजीवनी देण्याऐवजी आपल्याला किंवा आपल्या पक्षाला थेट फायदा नाही म्हणून हळूहळू बेस्ट संपवण्याचा हा डाव तर नाही ना? कारण जेव्हा पैसा असूनही वापरला जात नाही आणि सेवा असूनही दुर्लक्षित केली जाते तेव्हा ते अपयश नसून निर्णय असतो. आणि हाच निर्णय आज बेस्ट सारख्या मुंबईच्या जीवनवाहिनीसाठी घातक ठरत आहे.